मराठा समाजासाठी काढलेल्या GR-वरनं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगली जुंपली आहे। ओबीसींविरोधातील GR रद्द करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न करावे, अन्यथा ओबीसींची पिढी उद्ध्वस्त होईल असंही त्यांनी म्हटलंय। तर वडेट्टीवार राजकारण करतायत, मी ओबीसींना न्याय कसा मिळेल यासाठी काम करतोय असा पलटवार बावनकुळेंनी केला। गैरसमज त्यांनी करू नये ओबीसींना फसवण्यासाठी, असं बावनकुळे साहेबांना आमची विनंती आहे। सत्तेमध्ये तुम्ही आहात, उद्याची पिढी तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात घेऊन तुम्ही गैरसमज करू नका। आमचा गैरसमज नाही, तुमचा गैरसमज काय झाला असेल तर तो दूर करा, तो GR रद्द करण्यासाठी पुढे पाऊल टाका, तर या पुढच्या पिढीचं भलं होईल। नाहीतर ओबीसीची ही पिढी उद्ध्वस्त होईल आणि त्या उद्ध्वस्त पिढीच्या साठी जबाबदार तुम्ही असाल। महाराष्ट्रामध्ये एकाही ओबीसी समाजाच्या कुठल्याही जातीवर धक्का लागणार नाही, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। राजकारणाचं दुकान मांडतायत वडेट्टीवारनी राजकारणाचं दुकान मांडलंय। ओबीसी समाजाच्या नावाने ते राजकारण करतायत। मी त्यांना दाव्याने सांगतो, त्यांनी इकडं डायस द्यावा, मी इकडं डायस देतो। ओबीसी समाजाकरता काँग्रेसने कशी फसवणूक केली ओबीसी समाजाची? काँग्रेसने कधीही ओबीसी समाजाला संवैधानिक दर्जा दिला नाही, आमच्या प्रधानमंत्री मोदीजींनी दिला। आणि आजची पुढली घडामोड अशी आहे की जालन्यात वकील गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर जमावाकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला। जालन्यात धनगर आंदोलकांकडून आमरण उपोषण करण्यात आलं। आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे मुंबईवरनं समृद्धी महामार्ग जालना इथं पोहोचले आणि यावेळी काकडे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या वाहनावर जमावानं दगडफेक करत हल्ल्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये त्यांच्या वाहनाचं नुकसान देखील झालं। सदावर्ते यांना कुठली दुखापत झालेली नाही, पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि यानंतर सदावर्तेंनी धनगर आंदोलकांच्या आंदोलनाला भेट दिली। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतून सदावर्तेंनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला। अतिरेकी विचाराचे लोक, जरंग्याचे दलाल, त्याचबरोबर ज्यांना संविधानच माहीत नसतंय, व्यवस्थेच्या चष्म्यातून जातीय वर्चस्व ह्या अंगाने जगणारे नालायकी विचाराचे लोक अशा प्रकारचे भ्याड हल्ले करतात। अशा जरंगे सारख्या पाणी कम चायला उत्तर म्हणून जालन्यात आला आणि जरंग्या तुला सांगून चाललो, जयश्री पाटलांच्या भाषेत म्हणायचं तर जरंग्या तुला सांगून चाललो, लवकरच गाठ आपली अंतरवली सराटीत आहे। कारण अंतरवली सराटी जरंग्या तुझी नाही, बापाची नाही तुझ्या जरंग्या, तू तर की नाही काय म्हणतात सासूरवाडी वासी आहेस,